गावाडी मंडळी, तुमचं स्वागत आहे या ज्ञान मंडपामध्ये. बरं का, सुंदर भजन केलं, टाळी वाजून असं भजन केलं पाहिजे. आम्हाला वाटले पाहिजे श्रोते समोर आहेत, तुम्हाला वाटले पाहिजे आम्ही कथेला गेलो काहीतरी भजन केलं, आनंद घेतला. स्वतः भजन केल्याशिवाय आनंद निर्माण होत नाही. म्हणून तुम्ही आम्ही खेळी मेळी असं मग पुढे या. अंजलीनं जी घारीनं फळ केलं ते अंजलीनं टाकलं, ते अंजलीने सेवन केलं आणि अंजलीच्या पोटी पुढे 9 दिवसानं लगेच पवनपुत्र हनुमान सुद्धा जन्माने सोबतच रागायनं कार्यक्रम खेळला. असं रामावतारी वानरासोबत भगवंत खेळले आणि आता कृष्ण अवतारामध्ये भगवंत गोपाळासोबत खेळणार आहेत. जगाचा मालक जन्माला येणार आहे. तेवढ्यामध्ये आता जेव्हा जन्माला येतो त्याचं तेवढं पुण्य असतो. वसुदेवाचा आणि देवाकडे किती 1000 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा पुन्हा भगवंत जन्माला पोटी यायला तयार झाली. किती 1000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. आणि जेव्हा भगवंत जन्माला येतोय जगाचं कल्याण करण्याकरता, उद्धार करण्याकरता, दुर्जनाचा स्मार करण्याकरता, भक्ताला राखण्याकरता येतो. यदा यदा हि धर्मस्वः ग्लानिर्भवति भारता अभ्युत्थाने अवतारतो माधराया कर संतांचं प्रमाण आहे देवाचं. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाडीसी भक्त आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना. अमरुषी साथी गर्भ सोसिये, अमरुषी साथी गर्भ सोसिये, अमरुषी साथी गर्भ सोसिये. गुरुजीनाचं संहार करण्याकरता, भक्ताचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा अभि संभव आम्ही यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्याकरता भगवान परमात्मा जन्माला येतो महाराज. असं आणि आता देवकी माता आणि वसुदेव यांचा विवाह, कंसाची सख्खी चुलत बहीण असणारी देवकी माता आणि ते देवकी माताचं लग्न कंस करायला करत असताना त्यांच्या दोघांची विवाह होऊन वरात निघाली. आणि वरात निघाल्याच्या नंतर त्या वरातीमध्ये सुंदर अशी नाचण्यात वरात निघाली. वरातीमध्ये एक वीज कडकली, आकाशवाणी झाली आणि झाल्याच्या नंतर ती म्हणाली, ए मूर्ख कंसा, ज्या बहिणीची तू अगदी थाटामाटात वरात काढतोस ना त्या बहिणीचा आठवा येणारा तुझा वध करणार आहे असं म्हणल्या बरोबर कंसाचे ते हातपाय दडदड कापायला लागले. जिची मी वरात काढतो अगदी थाटामाटात नाही, तिचा मुलगा जर मला मारणार आहे हिला कशाला ठेवायचं. म्हणून घेऊन खडग माराया धावला, हात तो धरला वसुदेवे. खडग घेऊन मारायला लागला आणि वसुदेवाने हात धरला. बघा, माणसं चलती आहे तोपर्यंत त्याचं चांगलं बघतात. आपल्यावर त्या माणसाकडून जर वाईट वेळ असली तर माणसं लगेच त्याग करतात. वसुदेवाने हात धरला, मला तुझी बहीण आहे आणि लग्नाचा लग्नाची वरात आहे आणि त्यात तू राजा आहेस
आणि एक स्त्री आहे, स्त्रीला मारू नाही, 100 ब्राह्मण मारणे इतकं पाप लागत असतो. म्हणून स्त्रीवर हत्या करून, स्त्री हत्या, गो हत्या, बाल हत्या, राज हत्या हे करू नये. म्हणजे तुला हिच्यापासून तर काय भेव नाही ना, हिच्या येणाऱ्या मुलापासून भेव आहे. बघ, हिच्यापासून काय भेव नाही. आम्हाला कारागृहामध्ये ठेवून म्हणले, झालेला मुलगा तुला आनंद देतो, त्या मुलाला तू मार खाय करायचं ते कर, पण आम्हाला कारागृहामध्ये ठेवून दे. एक तर तुझ्या नावाला कलंक लागणार नाही, बहिणीच्या वरातीमध्ये बहिणीला मारलं असा कलंक लागणार नाही, स्त्री हत्या वाचल, तुला शत्रू संपून जाईल म्हणले. आधीला झालेला मुलगा तुला आनंद देतो. कंसाला पटलं, कंसाने तसंच केलं, यांना कारागृहामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याबरोबर आता यांना दिवसामासा काही बाळ व्हायला लागले. आणि बाळ होत असताना झालेलं बाळ कंसाकडे नेऊन दिलं. कोणाला वाटते का माझ्या पोटचा मुलगा वारावं? कोणाला वाटत नाही माझा मुलगा मरावा. म्हणून सगळ्या देवानं झालेला मुलगा त्यानं कंसाला नेऊन द्यावा. रडायचा मुलगा, राक्षपाळ जागी व्हायचे आणि झालेला मुलगा नेऊन द्यायचा. भूताची प्रसूत नेऊन आधी आणि सहाय्यी मारीची दुराचारी. झालेला बाळ नेऊन द्यायचं, झालेला बाळ नेऊन द्यायचं, झालेला बाळ नेऊन द्यायचं. 6 बाळ साहीला साही घेऊन दिले. जसे गरगर फिरवायचा आणि दळा आपटायचा. आपटल्याबरोबर त्या शिळेवर आपटले की मूल मरायचं. तसे साही मेली. आता गाईनं आणि गाईला हे फार सण व्हायला गेलं म्हणून पापाचं भगवंताला जन्माला घ्यावं लागलं. पापाचं पृथ्वीला ओझ सण व्हायला गेलं. भगवंताला शरण केली, तुम्ही आता करायचं तर अवतार घेऊन पटकन जन्माला या, मला सहन व्हायला झाले. पाप केलेलं ओझ पृथ्वीला सर्वत नाही. पुण्य किती केलं तर सर्वते, पण पाप केले सर्वत नाही. भगवंताकडे गेली, देवा तुम्हाला शरण येतो, याच्यामध्ये तुम्ही जन्माला या. तुम्ही जर आले तर संत येतील, भक्त येतील. भक्त आल्याच्या नंतर अधर्म कमी होईल, धर्माचं पालन होईल. म्हणून जेवढे संत असतात ते संत पृथ्वीला जड नसतात, नामधारक असतात. ते पापी लोक पृथ्वीला जड असतात, सहन करते महाराज. म्हणून हात जोडू लागली. म्हणजे आता जायचं तर खरी, पण आता कसं जायचं? मग शेषाचा अवतार असला, बलरामाला तयार केलं, आदिमाईला तयार केलं आणि रामप्रभू आपलं कृष्ण विष्णू हे तिघे जणी निर्माण झाले. पण म्हणले भगवान बलराम म्हणले मी छोटा भाऊ होईन बा, म्हणले मोठाच होतो म्हणले. अरे मी छोटा भाऊ झालो म्हणले राम अवतारामध्ये, मला 14 वर्ष उपास राहावं लागलं म्हणले. त्याच्यामुळे मी छोटा होईना मोठा होतो म्हणले. मी सांगत तसं तुला ऐकावं लागलं. ठीक आहे म्हणे. भगवान श्रीकृष्ण 7वा गर्भ बलरामाचा रोहिणी मातेच्या पोटी घातला आणि 8वा गर्भ भगवान परमात्मा आता देवकीच्या हृदयामध्ये वाढायला लागले. देवकीचं तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. कंसाचं हृदय जळू लागलं आणि तिचं तेज असं सूर्यासारखं दिसू लागलं देवकी मातेचं. आणि कंसाला असं वाटू लागलं देवकीला डोहाळी पडली होती. काय डोहाळी पडली होती? कंसाला मारायल्यासारखं मुलगा. त्या कंसाला स्वप्न पडायलं, पाण्यात कृष्ण दिसायला लागला. कशात कृष्ण दिसायला लागला. त्यालाच भीती वाटू लागली, माझा शत्रू जन्माला येणार आहे, माझा शत्रू जन्माला येणार आहे. भीती वाटू लागली. आणि तेवढ्यामध्ये जगाचा मालक असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी 8 वर्षाची मूर्ती समोर उभी टाकल्याबरोबर तर सगळीकडून रक्षेपाळ होते, ठेवलेले रक्षेपाळ. आणि त्या बंदीखान्यामध्ये कारागृह कुलूप यांच्या हातापायाला बेड्या होत्या. आणि भगवान परमात्माच्या 8 वर्षाची अष्टपुत्र मूर्ती समोर उभी टाकली. आणि देवकी माती म्हणू लागली, भगवंता आम्ही याच्यासाठी तपश्चर्या केली नाही की डायरेक्ट तुम्ही 8 वर्षाची मूर्ती आमच्या समोर व्हावी. आम्हाला वाटलं तुम्ही आमच्या पोटी मुलं व्हावं, लहान लेकरू व्हावं, तुला आम्ही प्रेम द्यावं, दूध पाजावं, टाळूवर तेल घालावं, अशी आमची ही अपेक्षा, बाळ व्हावं, याच्यासाठी आम्ही तपश्चर्या केली म्हणली. असं उभं टाकल्यावर तुम्हाला कोण आमचं लेकरू म्हणेल? भगवंतामध्ये मी तुम्हाला काही सूचना द्यायला आलो म्हणले. सूचना काय द्यायला आल्या म्हणले? मला जन्मल्याबरोबर म्हणले तुम्ही इथं ठेवायचं नाही म्हणले.
अहो 6 माझे भाऊ मारलेत म्हणले, आता मला सुद्धा इथं ठेवायचं नाही म्हणजे मग कुठं न्यायचं? नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले गोकुळाला मजले गोकुळाला घराला नंदाच्या घराला मजली गोकुळाला नंदाच्या घराला श्री नंदाच्या घराला. त्या बालकृष्णाला तयार करून टोपलीमध्ये वसुदेवाला कोणा बाप तयार करून त्या बालकृष्णाला फुलं टाकत घेऊन येतपर्यंत मंडपामध्ये घेऊन या कृष्णाला, लेकराला, त्या लहान लेकराला टोपलीमध्ये टाका. टोपली सजवली का नाही? टोपलीमध्ये टाकून कृष्णाला घेऊन या. कोणतं टोपलं घ्यायचं? टोपल्यामध्ये काय आंध्रा त्याच्यात टाकून घेऊन या. ते काय एवढं टोपलं त्याच्यात लेकराला टाकायचं, घेऊन यायचं. फुलं टाकत नाही समोर त्याच्यात, घेऊन यायचं दरवाजात. चला लवकर. आणि त्या ठिकाणी म्हणले नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मला नंदाच्या घरी घेऊन सोडा आणि तिथं माया उपजली आहे म्हणले, त्या मायेला घेऊन इथं या आणि मला तिथं सोडा. हे सांगणं सोपं आहे पण करणं किती अवघड आहे महाराज. शांत बसा, बोलू नका बरं का. कामाच्याने काम करा, बाकीचे शांत राहा. महत्वाचा मुद्दा आहे. मग नंदाच्या घराला नेऊन सोडा आणि तिथली माया इकडे घेऊन या. सोपं आहे का महाराज? आता बालकृष्ण जसा राम प्रभू दिवसाच्या 12ला जन्माला आले, चैत्र महिन्यात आले, तसे भगवान श्रीकृष्ण तसे आले नव्हते. भगवान श्रीकृष्ण बाळा म्हणले श्रावण मास, रिमझिम पाऊस म्हणले, रोहिणी नक्षत्र, बुधवार दिवस, अष्टमी तिथी आणि रात्रीचा टाइम, रात्रीचे 12. आणि ह्या टाइमाला तुला रात्री घेऊन जाणं सोपं आहे का म्हणले? आम्ही लक्ष कारागृहात आहात म्हणले, आमच्या हातापायाला बेडे आता म्हणले. बाबा तुम्ही त्या बेड्याची काळजी करू नका म्हणले. रक्षेपाळ म्हणतात ना, त्या रक्षेपाळाला मी मोहून टाकतो. मनती असे रक्षेपाळ ते म्या मोहिले सखळ. त्या रक्षेपाळाचं मी मोहीन करून टाकतो म्हणून तुम्ही त्याची काळजी करू नका. हातापायला बेड्या म्हणतात ना, ही बेड्या मला उचलल्या बरोबर खाली गळपणात मध्ये उचललीला कमलापती, पायीचे बंधन गळती. तुम्ही याचं अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणले. लवकर आलं बरं का. आणि पायीचे बंधन गळून जातात म्हणजे तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका. म्हणून भगवान परमात्मा तसं तेवढं सांगलं आणि भगवान परमात्मा आतमध्ये प्रवेश केला. आणि केल्याबरोबर आता रात्रीचे 12, अष्टमी तिथी, रिमझिम पाऊस, श्रावण मास, बुधवार दिवस, अशा त्या ठिकाणी
कारागृहामध्ये रामप्रभूचा राजवाडा जन्माला झाला आणि भगवान श्रीकृष्णाचा कारागृहामध्ये व्यवस्था नाही तर ती अवस्था नाही तर व्यवस्था नाही तर अवस्था महाराज आई वडिलांची अवस्था आणि त्यांची सुद्धा अवस्था महाराज जगाचा मालक असून बघा कारागृहामध्ये जन्म आणि रात्रीचे 12 वाजले बुधवार दिवस अष्टमी स्थिती रोहिणी नक्षत्र अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जगाचा मालक त्या ठिकाणी प्रगट झाल्याबरोबर त्या कृष्णाला पटलीमध्ये ठेवलं महाराज गोपाळ कृष्ण भगवान की जय ठेवल्याबरोबर यशोदा देवकी माता त्या बालकृष्णाला जवळ घेतली मिठी मारू लागली पण तेवढ्या दिवस सुद्धा म्हणले बाई आईचं वात्सल्य फार असते म्हणले आईला लेकराला कोणत्या दूर जन्माला बरोबर ठेवून निवू देऊ वाटत नाही म्हणली सोडा मिठी लपवा जगजटी जनी कंसाची कळेल माझ्या बाळाला मारेल हे जर कंसाला कळलं तर माझ्या बाळाला मारून टाकले लवकर सोडा तुम्ही याला सोडल्याबरोबर त्या वसुदेवानं टोपलीमध्ये टाकलं भगवंताला आणि टोपलीत टाकल्याबरोबर भगवंताला डोक्यावर उचलून घेतल्याबरोबर उचलीला कमलापती पायीचे बंधन गळती आणि भगवान परमात्माला घेऊन कुलप ऑटोमॅटिक बेड्या गळून पडायला लागल्या रक्षेपाळ म्हणते असे रक्षेपाळ देव्या मोहिले सगळे रक्षेपाळ झोपी गेले आणि भगवान परमात्माला घेऊन आता वसुदेव आपल्या यमुनी महाराणी भरलेली महाराज ते यमुनी महाराणीतून भगवान परमात्मा निघत असताना सगळे फुलाचा वर्षाव स्वर्गातून देव भगवान परमात्म्यावर फुलाचा वर्षाव करू लागले लवकर या फुलाचा वर्षाव करू लागले महाराज आणलं का भगवंताला स्वागतम कृष्ण फुलवाटा सगळ्यात फुलवाटा जरा फुलवाटा भगवंताला सगळ्याला फुलं टाकायच्या कृष्णाच्या इथे टाकलं तरी काय नाही तोपर्यंत सगळ्याला अशी फुलं तोडून वाटा म्हणा स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम कृष्ण दादा इकडे स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणं स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणं स्वागतम कृष्ण स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्ण
आपल्याला आणून ठेवायचं बस प्राणी टाका लेकराला द्या आणि यमुना महाराणी टच भरलेली आणि त्या महाराणी यमुनी महाराणी मधून भगवान परमात्मा जात आहेत मार घेऊन डोक्यावर शेषाना वरून फडा धरला नागाचा भगवान परमात्म्याला पाणी लागू नये म्हणून आता वसुदेवने टोपली डोक्यावर घेतलं पण यमुना महाराणी वाटलं कितीतरी दिवसांना आपले मालक आपल्याला भेटायला आले तर म्हणून यशोदा महाराणी यमुना महाराणी भगवान श्रीकृष्णाच्या दर्शन घेण्याकरता वर 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 चढू लागली पुढे चढायला हात चढत भगवंताला वाटलं माझ्या बापाच्या तोंडात पाणी जाईल इथपर्यंत आलं माझ्या बापाच्या तोंडात पाणी जाईल म्हणून तिला तर दर्शन घ्यावंच लागते म्हणली तेवढ्यामुळं अंगठा बाहेर काढला भगवंतानं पुढे चढायला हात जात त्याने दाविले अंगुष्ठ आणि तेवढ्यामध्ये दर्शन दिलं आणि यमुना महाराणीने सांगितलं बाबा मी खूप सुंदर निर्मळ आहे परंतु माझ्या एक अंगात दोष आहे हा कालिया नागाला एकदा काढून टाक भगवंत म्हणजे याच अंगठ्याने त्याचा शेंगाणा करून टाकायला म्हणले काही घाबरू नको आणि तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याला सगळी यमुना महाराणी वसरून गेली भगवान परमात्मा झाला वाढ दिली नंदबाबाच्या घरी भगवंताला वसुदेवाने ठेवलं रात्रीचे 12 आणि तिथं ठेवल्याबरोबर तिथं माया जन्माला आली होती आणि त्या मायेला उचललं आणि भगवंताला तिथं ठेवलं आणि मायेला घेऊन भगवान कंसा या मथुरेमध्ये आले आणि आल्याच्या नंतर मथुरेमध्ये आले आणि माया तिथं कराघरात टाकल्याबरोबर माया रडू लागली आघात करू लागली आघात केल्याबरोबर सगळे रक्षपाळ झोपलेले जागी झाले शांत बसा आणि जागी झाल्याबरोबर रक्षपाळ तेवढ्यामध्ये सगळे जागी झाले माया रडू लागली आणि कंसाला सांगितलं की जन्माला मुलगा आला आल्याबरोबर कंस आल्याबरोबर त्या मायेला घेतलं हातामध्ये धरलं आणि गरगर 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 फिरवलं जसं फिरवलं माया हातातून सुटली आणि सुटल्याबरोबर आकाशवाणी झाली मूर्ख कंसा मला काय मारतोस म्हणली तुला मारणारा आधी त्या गोकुळामध्ये वाढत आहे म्हणल्यावर महाराज रडू लागला म्हणलं आता काही खरं नाही माझं हृदय कोरला आणि मग त्याला रागामध्ये त्या कृष्णाच्या नावावर गोकुळात नंदा घरी कृष्ण बाबा घरी कृष्ण बाबा कृष्ण बाळगो गोकुळात निघाला घरी कृष्ण बाळगो Radhe
भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे